ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीडचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि तो आम्ही राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाहीत। निवडणूक आयोगाचं या मुद्द्याकडे आम्ही लक्ष वेधत आहोत की बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुदोळ मुंडे या बीडच्या सुनबाई आहेत। परळी मतदारसंघामध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे पती परळी मतदारसंघातलेत आणि परळी मतदारसंघातीलच उमेदवार हे बीड जिल्ह्याचे उमेदवार आहेत। लोकसभा असो की विधानसभा असो त्या ठिकाणी उमेदवार हे परळीचे आहेत, बीडचे आहेत आणि अनेक या बीड जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अधिकारी जर त्या भागातील रहिवासी असेल तर निवडणूक काळापुरता त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाहीये। त्याच्यामुळे जर का या जिल्हाधिकारी त्या ठिकाणी राहिल्या तर त्या नात्यातील काही उमेदवारांना त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि त्यासाठी यामध्ये दीपाताई मुदोळ मुंडे या सन्माननीय जिल्हाधिकारी यांची निवडणूक होईपर्यंत बदली करणं अत्यंत गरजेचं आहे। या आचारसंहितेच्या आधी या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे। जर का लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर औरंगाबाद हायकोर्टात सुद्धा याचिका टाकण्याची संघटनेची भूमिका आहे। तात्काळ निवडणूक आयोगाने आणि प्रशासनाने याच्यावरती भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। सजग आणि सतर्क जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। हा लढा आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाहीत, ही आमची भूमिका आहे। जय भीम।